हॅलो हॅलो हॅलो. आय नो, खूप वर्षानंतर मी असं व्लॉग वगैरे टाकतोय चॅनलवरती, पण ठीक आहे, आता टाईम झाला. कारण मी शेवटचा व्लॉग मला आठवते, मी आज सकाळी जस्ट उठून पाहिला की ऑलमोस्ट 3 वर्षापूर्वी टाकलं होतं मी ब्लॉग, आणि त्यानंतर काहीच नाही. फुल डेड आहे चॅनल. 1-2 गाणी वगैरे टाकली असतील मी फार फार तर, त्यानंतर काहीच नाही. पण मग असंच तुम्हाला वाटत असेल, मग अचानक असं का, अचानक ब्लॉग वगैरे का टाकायला लागलो मी. सकाळी मी एक रील बघितली इन्स्टावरती. त्या रीलमध्ये सोपी रील होती, एक 4-5 सेकंदाची रील असेल, त्याच्यावरती 1.4 मिलियन लाईक्स होते. आणि रील होती हाऊ टू क्लोज अ वॉटर बॉटल, की पाण्याची बॉटल कशी बंद करायची याचं ट्युटोरियल होतं. की म्हणजे तो बंद करून दाखवतोय, त्यामध्ये मी व्हिडिओ टाकेन इथे. तर त्याच्यावरती ऑलमोस्ट 1.4 मिलियन लोकांनी लाईक केले. तर मी म्हटलं, कंटेंटची अशी पायरी एवढी खाली उतरलीच आहे, तर आपण पण थोडं क्वालिटी कंटेंट बनवून बघू, एक ट्राय देऊन बघू की कसं होतंय, चालतंय का नाही चालतंय. हे हे तर होतंच एनिवेज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मी एक शेवटचा ब्लॉग टाकलेला, मला आठवते, मी रत्नागिरीचा आहे, आणि शिमग्यामध्ये संकासूर वगैरे येतात गावात, तर त्याचा मी ब्लॉग टाकला होता. तर तो एक ब्लॉगवरती माझ्या ऑलमोस्ट 1,17,000 असं काहीतरी व्ह्यूइंग गेली होती, वॉचिंग गेली होती. त्यानंतर मला असं वाटलं होतं नाही का, की स्कोप आहे, यूट्यूबमध्ये बनवू शकतो आपण. पण काही कारणाकरता, म्हणजे आता नंतर डिग्रीसाठी मी पुण्यात होतो, बॅचलर्स केलं मी माझं. ते संपल्यानंतर मी डिरेक्ट मध्ये काही ब्रेक न घेता मी मास्टर्ससाठी लंडनला आलो. तर आता लंडनला आल्यानंतर इकडच्या गोष्टी असतील, जॉब शोधा, मग जॉब करा, शिकता शिकता आमचे लेक्चर्स वगैरे पण असायचे, त्या गोष्टी असतील. तर सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी राहून गेलं नाही का. ब्लॉगिंग असेल किंवा बाकीचं, मी गेमिंग वगैरे पहिलं सुरुवातीला करायचो. मग अजूनही व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता, त्या तर गोष्टी आहेतच. आणि आत्तासुद्धा पण मी कॅमेरासमोर बसायला नाही का, मी हा जो चहाचा शॉट घेतला, त्यानंतर ऑलमोस्ट ह्या शॉटमध्ये अर्ध्या पाऊण तासाचा फरक असेल. मी विचार करतोय नाही का, की काय बोलू काय बोलू काय बोलू. आणि शेवटी जाऊन मग मी आता बसलो, चहा टेस्ट करून बघतो एकदा. आहे, थोडी चहा पावडर जास्त पडले, पण बऱ्यापैकी झाले चहा. तर तेच असेल. आता मी या चॅनलवरती माझा तेच प्लॅन आहे, की तुम्ही विचार करत असाल की काय काय कुठल्या टाईपचं कंटेंट असणार आहे, काय असणार आहे. तर असा एक पर्टिक्युलर टाईप नाही आहे, मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणार आहे. तुम्हालाही काही कल्पना असतील तुमच्या मनात, तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये, ते पण आपण ट्राय करू नवीन. किंवा लंडनमध्ये मी माझं सोल पर्पज होतं, की मला सुरुवातीला मी विचार केलं होतं इकडे येण्यापूर्वी, की मी जेव्हा इकडे येईन तेव्हा इकडची एक बेसिक स्टुडंट लाईफ असेल किंवा युनी लाईफ असेल, तो दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. पण ते राहूनच गेलं. पण आता मी ट्राय करेन. माझं ऑलमोस्ट झालं आहे आता. साधारणतः एक 1.5 वर्ष जास्त झालं मला लंडनला येऊन, पण व्लॉग वगैरे काही करता झालं नाही. माझं स्टुडंट टेन्युअर पण आता 6 महिन्यामध्ये संपेल, म्हणजे मी पासआउट होणार आहे. तर बघू, जेवढं ट्राय करता येईल मला युनी लाईफ दाखवणं, तेवढं तर मी दाखवेनच. लंडनमध्ये काही गोष्टी असतील, तुम्हाला काही गोष्टी बघायच्या असतील, त्याही मी दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. दुसऱ्या वेगळ्या फन गोष्टी अशा मी प्लॅन करतोय, की नाही का, मी पॉडकास्ट असं नाही, माझा एक मित्र आहे, तर त्याने मला एक आयडिया सुचवली होती, की त्यालाही कंटेंट क्रिएशनमध्ये आहे वेळ थोडं. तर आम्ही दोघं मिळून काहीतरी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करूच. सो स्टे ट्यून्ड, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही जर नवीन असाल तर आय नो तुम्ही म्हणत असाल, हा कोण आहे कॅमेरासमोर बडबड करतोय. शक्यतो मला तर वाटत पण या व्हिडिओला जास्त रीच मिळेल. पण जरी तुमच्या काय बोलतात, फीडमध्ये हा व्हिडिओ आलाच असेल, तर ट्राय द्या, माझं जुनं कंटेंट बघा. मी याचा गावचाच माणूस आहे नाही का, असं बाकी वेगळं असं काही मी टाकणार नाही आहे. पण जरूर तुम्हाला एंटरटेन करेन एवढं नक्की. सो स्टे ट्यून्ड, फॉलो करा चॅनलला. माझं एक जुनं होता, त्याच्यावर मी शायरी वगैरे टाकायचो. पण आता मी नवीन उघडलं, मी तो पहिलावाला इन्स्टा मी पूर्ण प्रायव्हेट करून टाकलाय. सो मी एक नवीन इन्स्टा असेल तो मी स्क्रीनवर टाकेन, त्याला फॉलो करा तुम्ही. आता ऑलमोस्ट सकाळचे 11:30 झालेत, म्हणून माझा अवतार थोडा असं दिसत असेल तुम्हाला विचित्र. पण थोडं लेटच होतं इकडे उठणं. समजा रात्री शिफ्ट वगैरे असली लेट, तर घरी येणार, आवरणार, झोपणार. थोडं लेटच झोपणं होतं. मित्र वगैरे आम्ही घरात असतो बसलेले, तर गप्पा गोष्टी चालू असतात रात्री 1-1:30 वाजेपर्यंत, 2 वाजतात, कधी कधी 3 पण वाजतात. तर लेट झोपणं झाल्यामुळे लेटच उठणं होतं इकडे.
आणि आता समर पिरियड चालू आहे. पण 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 इकडे समर नावाचं आहे फक्त. ठीक आहे, ऊन पडतं, गरमी होते, प्रचंड गरमी होते, पण तो ऊन कधी असतो कधी नसतो. आज काल तर रात्रीपासून पाऊस आहे इकडे, बेकार पाऊस पडतोय, अजिबात थांबलेला नाहीये. आत्ता कुठे जाऊन थांबलाय पाऊस, ते पण ढगाळ वातावरणच आहे थोडं. मधी ऊन पडतंय, परत सगळं शांत नाही का, गारठा वगैरे आहे इकडे. तर असं इकडचं समर चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू, आजचा सध्या तरी असं काही वेगळा प्लॅन नाही आहे. आज सुट्टी आहे मला, काम नाही आहे काहीच. आणि कॉलेज तर आम्हाला झाले, लेक्चर्स वगैरे संपलेत सगळे, आमचं असाइनमेंट्स वगैरे क्लिअर झालेत. तर आज असा प्लॅन होता माझा की थोडं बाहेर असंच फिरायला जाऊ, एक चक्कर टाकून येऊ आसपासच्या थोड्याशा, नाही का, असं छोटासा एकदम ब्लॉग नको व्हायला म्हणून एक इंट्रोडक्टरी प्रोडक्टरी तसंच काहीतरी असं ब्लॉग टाकू आपण. आणि असं जवळपासचं वगैरे थोडं फिरून आलो असतो. माझे 1-2 फ्रेंड्स पण आहेत, त्यांना पण घेतलं असतं सोबत. तर बघू आजचा कसा प्लॅन होतोय ते तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये, पुढे तुम्ही बघालच. जवळपासच्या गोष्टी म्हणजे मला आज नाही, पण असं 2-3 दिवसापासून आहे ना, अशी क्रेविंग होते नाही का मासे खायचे. आता मी प्रॉपर कोकणातला रत्नागिरीचा आहे म्हटल्यावर इकडे तर मी चिकन खाऊन कंटाळलो. इकडे ते खूप मिळतं, डेअरी प्रोडक्ट्स खूप मिळतील, अंडी, चिकन वगैरे. पण मासे जे आहेत आपल्याकडचे, जे गावाला असे मिळतात नाही का, ताजे ताजे मासे, सकाळी जाणार पप्पा कधी कधी घेऊन यायचे नाही का, तर तशी इकडे मासे खायला मिळत नाहीत, अजिबात मिळत नाही मला. मी सांगतो 2 वर्ष होत आली मी असं प्रॉपर बसून असे फ्राय किंवा माशाचं कालवण वगैरे असं काहीच खाल्लं नाही. तर असं मला 2-3 दिवसापासून होतंय की खाऊ खाऊ. तर इथे हंसलो म्हणून एक जागा आहे आमच्या युनीच्या जवळच, जिथे मी राहतो. तर तिथं एक रेस्टॉरंट आहे, कासा दे गोवा म्हणून, म्हणजे गोवन रेस्टॉरंट आहे. तर ऑब्व्हियसली आता गोवा काय आपल्या बाजूलाच येतो रत्नागिरीच्या, तर त्यांच्याकडे मिळतात हे हे प्रकारचे मासे, जे बाकी कुठे लंडनमध्ये मिळत नसतील. म्हणजे असे काही मोजकेच रेस्टॉरंट्स आहेत. तर बघू, आज प्लॅन आहे तिकडे जायचं. जर मी गेलोच तर ऑब्व्हियसली तुम्हाला दाखवेनच. रेस्टॉरंटला जायचं तर प्लॅन कॅन्सल झाला आहे बहुतेक आज, कारण नंतर कधीतरी जाता येईल, कारण मला पण कामं होती. आता मी निघालो, हे घर आहे आमचं. असंच म्हटलं जरा बाहेर फेरफटका मारून येता येईल. मला कॅमेऱ्याचा तसा अंदाज येत नाही आहे पटकन, की किती लांब पकडला पाहिजे आणि किती नाही. हो, जमेल तसं करतो आज, पण सवय लावून घेतली पाहिजे. आता मी इथंच जस्ट आलो आहे, तुम्हाला पार्क दाखवतो. इथे फुटबॉल किंवा क्रिकेट वगैरे खेळतात लोक. परत आपले पेट्स जसं की कुत्र्यांना वगैरे फिरवायला घेऊन येतात. आणि इकडे तर खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत की तुम्ही जर तुमच्याकडे पेट्स असतील घरी तर त्यांना तुम्ही फिरवलंच पाहिजे दिवसातून एकदा दोनदा तरी. लोक काही काही जण, मी असं पण ऐकलं इकडे जॉब्स आहेत की जर तुमच्याकडे पेट्स असतील तर तुम्ही माणसं ठेवू शकता की त्यांना फिरवायला, जर तुम्ही कुठे बाहेर चालला असाल तर. खूप इंटरेस्टिंग वाटलं जेव्हा मी फर्स्ट टाईम ऐकलं तेव्हा. आहे पण इकडे खूप भारी पेट्स असतात. आम्ही यायचो इथे पार्कमध्ये पहिले पण, तेव्हा असे असतात सगळे खेळत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे समर्स चालू झालेत, उन्हाळा चालू झाला आहे. ते असं टायमिंग्स आहेत की रात्री 9:30 वाजेपर्यंत चक्क उजेड असतो. त्यानंतर रात्र होणार, ती पण रात्र झाली नाही झाली की लगेच सकाळी 4-4:30ला उजेड पडायला सुरुवात होते. तर असं सगळं आहे हिशोब इकडे क्लायमेटनुसार. पण ठीक आहे, कारण तेच जर जेव्हा थंडी चालू होते तेव्हा डायरेक्ट दुपारी 3-3:30 वाजताच काळोख पडायला सुरुवात होतो. तर त्याप्रमाणे चांगली सनलाईट मिळते हे आता हे 3-4 महिने. तर हा आमचा युनीचा गेट आहे इकडून, म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटीकडे जातो. हा पार्किंगवाला एरिया आहे पूर्ण. आम्ही पहिले ऑन कॅम्पसच राहायचो, नंतर आम्हाला हा घर मिळाला ऑफ कॅम्पस, म्हणजे युनिव्हर्सिटीवाल्यांचंच आहे पण कॅम्पसमध्ये नाही आहे म्हणून ह्याला ऑफ कॅम्पस प्रॉपर्टी बोलतात. पण चांगलं आहे, आम्हाला हाच घर मिळाला. आणि घर पण चांगलं आहे, इथे फ्रंट यार्ड वगैरे आहे, ते दाखवतो आता मी तुम्हाला. पण इकडे जवळच आहे, तर लेक्चर्स वगैरेला जायला पण जास्त वेळ नाही लागायचा. हा आहे आमचा फ्रंट यार्ड. किती ड्रॅमॅटिक साऊंड करतोय मी, बापरे काय झालं आहे माझं. ओरिजिनॅलिटी एकदम संपली आहे नाही का, पण येईल हळूहळू 2-3 ब्लॉगपर्यंत.
ऑलमोस्ट 8 वाजत आलेत आणि ठीक आहे म्हणजे दिवस संपत आला, आता काय जेवून झोपायचंच आहे. तर हा असा मी एक सुरुवात केली, एक प्रयत्न केला की पुन्हा एकदा चॅनल चालू करायचं आहे. तर एक सुरुवातीपासून मी एक बॅकग्राऊंड दिलं की कसं काय होतं. तर यापुढे येत राहतील. कन्सिस्टन्सी ठीक आहे, सुरुवातीला नसेल पण मी प्रयत्न करेन की थोडं कन्सिस्टंट राहण्याचा या चॅनलवरती. नेक्स्ट व्लॉग येईल एक चांगला, कारण मी जाणार आहे सेंट्रल लंडनला. तर थोडंफार तिकडचं शूट वगैरे करेन, तुम्हाला दाखवेन कसं आहे काय आहे, इकडचे ट्रॅव्हल कसं वर्क करतं वगैरे. सो स्टे ट्यून्ड, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.